भूमी अभिलेख कार्यालय चंदगड इथं जमीन मोजणी, हद्दी ठरवणं आणि फायनल नकाशा देण्यासाठी लाच मागितल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुरुवारी 22 जानेवारी रोजी सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत विजय आप्पासाहेब कानडे वय वर्ष 33 याला 3000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले। विजय कानडे हे भूमी अभिलेख कार्यालय चंदगड इथं तत्कालीन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आले। सापळा कारवाई अहवालानुसार 38 वर्षीय तक्रारदारानं 22 जानेवारी रोजी तक्रार दिली होती की जमीन मोजणी, हद्दी निश्चिती आणि अंतिम नकाशा देण्यासाठी आरोपी लाच मागत आहे। तक्रारीची पडताळणी केली असता आरोपीनं एकूण 8000 रुपयांची मागणी केल्याचं तसंच यापूर्वी 5000 रुपये स्वीकारल्याचं मान्य करून उर्वरित 3000 रुपये मागितल्याचं निष्पन्न झाल्याचं नमूद आहे। त्यानंतर 22 जानेवारी रोजी सापळा रचून तक्रारदाराकडून मागणी केलेली 3000 रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना आरोपीला रंगेहात ताब्यात घेण्यात आलं। कारवाई दरम्यान आरोपीची अंगझडती पंचासमक्ष करण्यात आली असून तपासासाठी आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आलाय। तसंच आरोपीच्या घर झडतीसाठी पथक रवाना करून प्रक्रिया सुरू असल्याचं अहवालात नमूद करण्यात आले। या प्रकरणी चंदगड पोलीस ठाणे इथं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडगमकर करतायत। सापळा कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली पथकानं केली।